आणि आता राजकीय टॉप 9 बातम्या। भाजप महाराष्ट्र गिळायला निघालाय, बदल घडवला पाहिजे, महाराष्ट्र हितासाठी लढणारे पक्ष एकत्र येणं गरजेचं आहे। राज आणि उद्धव ठाकरेंमधील युतीच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची प्रतिक्रिया। दादरमधल्या एका लग्न समारंभात मनसे आणि ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांची हातमिळवणी। जोरात हात मिळवूयात म्हणत सुनील प्रभू आणि नितीन सरदेसाईंमध्ये हस्तांदोलन। ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू असतानाच नेत्यांच्या भेटी झाल्यानं चर्चांना उधाण। शरद पवार आणि अजित पवार उद्या पुन्हा एकाच मंचावर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमधील कार्यक्रमाला उपस्थित राहणार। कार्यक्रमामध्ये ऊस उत्पादकतेसाठी एआयवर चर्चासत्र। पांडुरंगाची इच्छा असेल तर बहीण भाऊ आषाढी एकादशीपर्यंत एकत्र येऊ शकतात। 10 तारखेच्या पक्षाच्या मेळाव्यापर्यंत वाट पहा, अजित पवारांचे आमदार अमोल मिटकरींचे हे वक्तव्य। पक्षाचा कोणताही निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊनच घेतला जाईल। दोन्ही पवार एकत्र येण्याच्या प्रश्नावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। पवार आणि दादा एकत्र आले तर महाराष्ट्राला आनंदच होईल। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले तर आम्ही जोमानच काम करणार आहोत। अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या अण्णा बनसोडे यांची प्रतिक्रिया। तर जर्मनीमधील उद्योग प्रकल्पांना महाराष्ट्रात रेड कार्पेट देणार। जर्मनीतल्या उद्योजकांसाठी महाराष्ट्राच्या एमआयडीसी मध्ये 500 एकर भूखंड राखीव आहे। मंत्री उदय सामंत यांची महाराष्ट्र युरोप बिझनेस फोरम कार्यक्रमात माहिती। लपवण्यासारखं काही नसेल तर माझ्या प्रश्नांची उत्तर द्या। महाराष्ट्रातील मतदान केंद्रांवरील मतदानाच्या दिवशीचे 5 वाजेनंतरचे सीसीटीव्ही फुटेज जारी करा। निवडणूक आयोगाच्या स्पष्टीकरणानंतर राहुल गांधींचं ट्विट आहे। महाराष्ट्राच्या विधानसभेची निवडणूक भाजपनं हायजॅक केली। संजय राऊतांकडून राहुल गांधींच्या वक्तव्याचं समर्थन, तर मोदींना खोटं बोलण्याचा नोबेल पुरस्कार दिला पाहिजे, राऊतांची टीका।